चल भावा सिटीत सध्या सोशल मीडियावरती आणि टीव्ही वरती झी मराठीवरती ट्रेंडला असणारा शो म्हणजे चल भावा सिटीत, आणि तो आपल्या चॅनलवरती सुद्धा सध्या ट्रेंडला असं म्हटलं तरी काही अडचण नाही, कारण सगळ्यांनीच तुम्ही सर्वेश भाऊला बघितलेला आहे, रोज लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बघताच. मात्र हा शो जर कशाचं व्हर्जन 2.0 असेल तर ते म्हणजे जाऊबाई गावाचं 2.0 व्हर्जन आहे. तुम्ही जाऊबाई गावात बघितलं होतं का? नसेल बघितलं तर त्या संदर्भात सुद्धा जाणून घेऊ. या दोन्ही शो मध्ये नेमकं बाजी कोणी मारली, जाऊबाई गावात की चल भावा सिटीत, या दोन्हीचं कंपॅरिझन आज आपण करणार आहोत. त्या शो मध्ये असणारे कॅन्डिडेट, आताच्या शो मध्ये असणारे कॅन्डिडेट, तेव्हाची असणारी कन्सेप्ट आणि आताची असणारी कन्सेप्ट, नेमकं काय फरक आहे आणि नेमकं आत्ताचा शो हा वरचढ आहे की त्या शोनं जरा मार्केट खाल्लं होतं, जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता जर बघितलं तर जाऊबाई गावात हा शो जर कधी आला होता तर 4 डिसेंबर 2023 साली चालू झाला होता आणि तो 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालला. साधारणपणे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ हा शो चालला जवळपास, पण त्याचे 62च एपिसोड झाले होते ऍज कम्पेअर आता जर बघितलं चल भावा सिटीच्या कंपॅरिझन मध्ये. चल भावा सिटीत हा 15 मार्चला सुरू झाला 2025 ला. असं म्हटलं जाते की 1 जून 2025 पर्यंत हा चालेल. जवळपास या शोचे 90 एपिसोड होतील ऍज कम्पेअर जाऊबाई गावाचे 62 एपिसोड झालेले होते. मात्र या 90 एपिसोड मध्ये खरंच आत्ताचा शो हा काही प्रमाणात त्याला वरचढ ठरताना किंवा टप देताना दिसतोय. हे मी का म्हणतोय तर या शो मध्ये येणारे गेस्ट असू देत, या शो मधले सदस्य जोड्या असू देत, किंवा या शोच्या संदर्भाने घेतलेले वेगवेगळे टास्क असू देत. आपण नेमकं पहिल्यांदा टास्कच्या दिशेने समजून घेण्याचा एक प्रयत्न करूयात. जर टास्क बघितले तर मागच्या वेळेला काय झालं होतं तर मागची कन्सेप्ट अशी होती की गावातल्या आता जशा सिटी सुंदरी दाखवल्यात तशा अनेक सिटी सुंदरी या गावामध्ये जाणार होत्या आणि गावचं जीवन, गावचं राहणीमान हे अनुभवणार होत्या. मात्र आता काय झालंय, आता गावरान ब्रोज आलेत कुठं, शहरात, आणि शहरात आल्यानंतर हे गावरान ब्रोज वेगवेगळे रंग त्यांचे शहरात येऊन दाखवताना दिसत आहेत. आणि आता गावातले ब्रोज शहरात आल्यानंतर शहरातले होतील असं वाटत होतं, मात्र ते आता काही प्रमाणात शहरच बदलताना दिसायला लागलेले आहेत. अशा पद्धतीची सगळी कन्सेप्ट तुमच्या डोक्यात येत असेल. मात्र जर बघितलं ऍज कम्पेअर दोन्ही शोच्या माध्यमातून मात्र यावेळेला जास्त मजा येताना दिसतीये. मागच्या वेळेला जर बघितलं असेल तर अँकरिंग जर कोणी केलं असेल, हार्दिक जोशी अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका राणादा यानं मागच्या वेळेला त्या सगळ्या सिटी सुंदरींना गावात आल्यानंतर चांगल्या पद्धतीने गावरान ढंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि आता श्रेयस तळपदे जे काही गावरान ब्रोज शहरात आलेले आहेत त्यांना शहर काय आहे हे शिकवण्याचा प्रयत्न काही प्रमाणात करतोय त्या सगळ्या सिटी सुंदरींना सोबत घेऊन. आता आणि मागच्या वेळेला दिलेले टास्क फार महत्वाचे मला वाटतात. मुलींना दिलेले टास्क हे मला त्यावेळेला खरंच जास्त मजा यायची, कारण ज्या मुलींना शेतात जायचं माहित नसतं, ज्या मुलींना शेतीवाडी काय असते माहित नसतं, गावचं जगणं काय असतंय माहित नसतं, दुधाचा ग्लास हातात आला की डायरेक्ट प्यायचं माहित असतं, मात्र धार काढण्यासाठी किती संघर्ष करावा लागतोय हे माहित नसतं, या सगळ्या मुलींना गावात गेल्यानंतर जेव्हा हे टास्क करायला लावले होते खरंच चॅलेंजिंग होते आणि तसे टास्क त्यांना त्यावेळेला दाखवले होते. मग त्याच्यामध्ये दूध काढण्याचा टास्क, जसं मी म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा धार काढण्याचा टास्क त्यांना दिलेला होता. त्याचबरोबर गावात जे काही माणसं असतात, सगळ्यांना माहिती आहे गावातली कन्सेप्ट कशी असते की बाबा आपण गावामध्ये न्हाव्याकडे गेल्यानंतर कटिंग दाढी करत असतो. गावात प्रत्येकाचा एक न्हावी ठरलेला असतो, अर्थात सलूनवाला ठरलेला असतो. मात्र एखाद्या मुलगीला असा टास्क दिला की तू एखाद्या सलून मध्ये जायचं, तिथं दाढी कशी करायची हे शिकायचं आणि त्यानंतर गावातला एखादा माणूस शोधून त्याची दाढी तुला करायची. हा टास्क किती चॅलेंजिंग होता बघा. असा टास्क त्या सिटी सुंदरींना त्यावेळेला ज्या गावात आल्या होत्या त्यांना दिलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी ते टास्क सुद्धा बऱ्याच जणांनी केले होते. काहींची गालं कापली हा भाग वेगळा, परंतु असे टास्क सुद्धा त्या जाऊबाई गावात मध्ये होते. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं असणाऱ्या आजी आजोबांना इंग्लिश शिकवायचं, हा टास्क मागच्या वेळेला होता. त्याचबरोबर तिथं गावात वेगवेगळी पथनाट्य, सामाजिक संदेश देणारी या मुलींना करायला लावलेली होती. पाणी भरायचे टास्क या मुलींना देण्यात आलेले होते. असे वेगवेगळे टास्क या शहरी मुलींना गावाकडे आल्यानंतर देण्याचं काम केलेलं होतं. मात्र आत्ताच्या वेळेला जर टास्क जे दिलेले आहेत त्याच्या संदर्भाने समजून घ्यायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की गावरान ब्रोज ज्या वेळेला शहरात येतात त्यावेळेला एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर जी शॉपिंग करायची असते, खरेदी करायची असते, मुलींच्या डोळ्यावरती पट्टी असते, मात्र त्या फक्त गायडन्स करतात त्या पद्धतीने त्यांना बाजार घ्यायचा आहे. आणि किती डिफिकल्ट असू शकतं, एखाद्या मुलगा जेव्हा कधीच मॉलमध्ये गेलेला नसतो आणि त्यावेळेला खरेदी करणं किती अवघड असू शकतं हे तुम्ही त्या टास्कमध्ये एन्जॉय केलंच असेल. त्याचबरोबर व्हिडिओ ब्लॉग करण्याच्या संदर्भातला सुद्धा टास्क दिलेला होता की ज्या मुलांनी कधीच व्हिडिओ ब्लॉग केलेले नाहीत. विशेष म्हणजे या वेळेला आवडलेली गोष्ट काय तर गावरान ब्रोज जे घेतले ते खरंच गावरान ब्रोज वाटतात. म्हणजे एखाद्या आदिवासी पाड्यातून आलेला एखाद्या मुलग्याला या शो मध्ये घेतलं जातंय,
एखाद्या कडक लक्ष्मी सारखा ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे अशा एखाद्या मुलग्याला गावखेड्यातून उचललेला आहे, ज्याला अंगावरती कधी कपडे घालून माहित नाहीत असा मुलगा कपडे घालून शहरात येऊन शहरी ब्रो होण्यासारखं स्ट्रक्चर तयार केले जाते, हे महत्वाचं वाटतंय. एखाद्या बैलगाडा पळवणारा एखादा मुलगा गावात येतोय आणि त्या शहरात येतोय आणि शहरात आल्यानंतर त्या शहरातल्या लोकांसारखा वागायला लागतोय, हे महत्वाचं दाखवलेलं आहे. एखाद्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये एखाद्या मुलाला उचलले आणि थेट नेऊन शहरामध्ये सोडलेलं आहे, ते पण मुलींच्या घोळक्यामध्ये. पहिलवान म्हटलं तर पहिलं तर मुलींपासून लांब पळत असते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मात्र त्याला या मुलींच्या घोळक्यात नेऊन सोडले. असं टास्क जे दिलेत ते सगळ्यात महत्वाचे होते आणि यामध्ये गावरान ब्रोजला शहरात आल्यानंतर बघायला मजा येते. यांना सुद्धा दिलेले टास्क जसं मी सांगितलं तसं तो शॉपिंग करण्याच्या संदर्भातला असेल, व्हिडिओ ब्लॉग करण्याच्या संदर्भात असेल किंवा इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देण्याच्या संदर्भातला असू दे, हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर देण्याच्या संदर्भातला असू दे, डेट वरती एखाद्या मुलीला घेऊन जाणं आणि त्याच्यानंतर तिला तशा पद्धतीने ट्रीट करण्याच्या संदर्भातला असू दे, किंवा मग संगीत म्युझिकच्या संदर्भ गाण्याच्या संदर्भाने असेल, डान्सच्या संदर्भाने असेल, हे दिलेले काही टास्क असू देत, किंवा शहरात फिरत असताना मॅप न वापरता तुम्हाला तुमच्या लोकेशन पर्यंत पोहोचणं, या सगळ्या संदर्भातले टास्क असू देत. तर हे सुद्धा जे या गावरान ब्रोजना शहरात आणल्यानंतर टास्क दिलेत, अतिशय सुंदर टास्क वाटतात, मजा येते. ऍज कम्पेअर मागच्या वेळेपेक्षा या वेळेला चल भावा सिटीत हा शो जरा गाजताना दिसतोय. सदस्यांच्या संदर्भाने म्हणायला गेलं तर मागचा शो जिंकणारी जी व्यक्ती होती ती होती रमशा फारुकी आणि त्यानंतर रनरअप जी राहिलेली होती ती अंकिता मेश्री, ही रनरअप राहिलेली होती. मात्र या वेळेला ज्या जोड्या आहेत अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये 5-6 जोड्या आता सध्या या शो मध्ये उरलेल्या आहेत. तर मागच्या वेळेला साधारणपणे 13 सदस्य त्या शो मध्ये, 13 मुली आल्या होत्या. या वेळेला जर बघितलं तर आपण 13 मुली आणि 12 मुलं अशी साधारणपणे एकटी गेली निघून, तो भाग वेगळा, जोड्या तुटल्या वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सर्वेश भाऊने सांगितलं असेल. मात्र आता जर बघितलं तर त्या 12 जोड्यांपैकी 6 जोड्या आहेत, आता एक एलिमिनेट होईल, 5 जोड्या राहतील. त्यापैकी ज्या आता टॉपला जोड्या समजल्या जात आहेत तर त्यापैकी ऋषिकेश श्रुती असेल, अथर्व रेवती असेल, दीपक प्रणाली असेल, या काही महत्वाच्या जोड्या आहेत ज्या लोकांच्या नजरेसमोर आहेत. वोटिंगच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा चॅनलवर पडलाय, तुम्ही तो बघू शकताय. काही फेक वोटिंगच्या संदर्भातले चॅनल निघालेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घेतलाय. मात्र या सगळ्या शो मध्ये सध्या ट्रेंड जर कोणी करत असेल तर अथर्व असेल, ऋषिकेश असेल, दीपक असेल, ही सगळी मुलं ट्रेंड करताना दिसत आहेत आणि माणसांची मनं जिंकण्याचं काम ही सगळेजण सध्या करताना दिसत आहेत. मागच्या शो मध्ये असं म्हटलं जात होतं की विनर जी होती रमशा फारुकी, हिला 20 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळालेली होती. या वेळेला ज्या चर्चा आहेत त्या चर्चा अशा आहेत की या शोच्या विनरला 10 लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाईल असं म्हटलं जातंय. मग मला प्रश्न पडतोय की गावरान ब्रोज आहेत म्हणून 10 लाख रुपये असं कुठं असतंय काय? मागच्या वेळेला 20 दिले तर यावेळेला पण 20 द्या, की उलटा आता या वेळेला टीआरपी तुमचा जास्त आहे त्यामुळे 20 चे 25 केले तरी काय अडचण नाही, कमी तेवढं करू नका अशी विनंती असेल मला शोवाल्यांना. दिले तर चांगली गोष्ट आहे. बाकी मागच्या वेळेला अनेक गेस्ट या शो मध्ये आले होते. मागच्या वेळेला कुशल बद्रिके असेल, सुरेखा पुणेकर असतील, पूजा सावंत, सागर कारंडे, आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी असे दिग्गज वेगवेगळे सेलिब्रिटी शो मध्ये येऊन गेले होते. यंदा सुद्धा चल बाबा सिटीत मध्ये अनेक सेलिब्रिटी आलेत. सिद्धार्थ चांदेकर असतील, त्याच्यामध्ये भरत जाधवांसारखा चांगला दिग्गज कलाकार असेल, श्रेया बुगडे असतील, गौरव मोरे, पुष्कर मेश्री असे चांगले कलाकार याही वेळेला येऊन गेलेत. तर असा एकंदर हा शो राहिलेला आहे. आता पुन्हा एकदा म्हणाल की कुठला भारी बाबा, तर यंदा थोडंसं ऍज कम्पेअर जाऊबाई गावाच्या पेक्षा चल भावा सिटी थोडंसं जास्त ट्रेंड करतोय आणि आम्ही लाईव्ह करतोय म्हटलं होतं जास्त चालणार हा काही विषयच नव्हता. त्यामुळे आत्ताचा शो जरा प्लस आहे असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? दोन्हीपैकी कुठला शो तुम्ही पाहिलाय? दोन्ही पाहिले असतील तर कमेंट करून कळवा की कुठला शो भारी होता किंवा आहे. बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.